मोरारजी देसाई यांना बॉम्बे स्टेटच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं. हा मराठी माणसाने सहन केलेल्या अन्यायावर मात करून दिलेल्या लढ्याचा आणि संघर्षाचा एक मोठा विजयच होता. पण त्याहूनही मोठा आनंद आणि अभिमान या गोष्टीचा होता की देवराष्ट्र कराडचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण हे द्विभाषिक महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते. तथापि हायकमांड नावाचा दिल्लीचा वरदास्त महाराष्ट्राच्या राजकारणावर अजूनही होता. त्यामुळे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा लढा आता केवळ रस्त्यावर लढण्यापेक्षा लोकशाहीच्या मार्गाने सर्वच आघाड्यांवर लढण्याची तीव्र गरज निर्माण झाली. आता हा लढा विधानसभेच्या आणि संसदेच्या सभागृहात लढायचा होता. निवडणुकांच्या माध्यमातून आपली वज्रमूठ आणि राजकीय ताकद दाखवून द्यायची होती, तर दुसरीकडे न्यायालयामध्ये कायद्याच्या चौकटीत राहून भक्कम युक्तिवाद मांडायचा होता. हा लढा अधिक तीव्र करण्यासाठी लोकशाहीची सर्वच माध्यमं दोनधारी तलवारीसारखी वापरली गेली. पथनाट्यांच्या माध्यमातून गल्लोगल्ली जनजागृती केली गेली. विविध कलांच्या माध्यमातून जनतेमध्ये हक्कांची जाणीव जिवंत ठेवली गेली. भाषणातून सभांची मैदानं गाजवली गेली, तर धारधार लेखणीतून सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर प्रहार केला गेला. आणि शाहिरांनी तर आपल्या डफावर थाप मारून अन्यायाविरुद्ध थेट डरकाळीच फोडली. ह्या संपूर्ण प्रक्रियेतूनच महाराष्ट्रात एक अभूतपूर्व चमत्कार घडला. हा लढा केवळ एका पक्षाचा किंवा विचारसरणीचा राहिला नाही, तर तो संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता बनली. या महालढ्यात डावे, उजवे, समाजवादी, कम्युनिस्ट, गांधीवादी, आंबेडकरी, हिंदू, मुस्लिम अशा सर्वच विचारधारांचे लोक एकत्र आले. प्रत्येकाने आपली जात, पात, धर्म, पंथ, राजकीय मतभेद पूर्णपणे बाजूला ठेवले. सर्वच जण आपले वैयक्तिक हितसंबंध बाजूला ठेवून पहिल्यांदा फक्त मराठी म्हणून एकत्र आले. या अथांग लोकशक्तीच्या आणि वज्रमुठीच्या एकतेतूनच एका ऐतिहासिक महाशक्तीचा जन्म झाला, आणि ती महाशक्ती म्हणजे संयुक्त महाराष्ट्र समिती. नोव्हेंबर 1955 ते जानेवारी 1956 मध्ये मुंबईच्या रस्त्यांवर मराठी जनतेचा आक्रोश उसळला. तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या सरकारने आंदोलकांवर बेछूट गोळीबार केला आणि ह्यात 106 आंदोलक हुतात्मे झाले. ह्या नरसंहारानंतर काँग्रेसचे नेते पूर्णपणे जनतेच्या नजरेतून उतरले. मवाळ मार्गाने काहीही साध्य होणार नाही आणि काँग्रेस अंतर्गत राहून मुंबई मिळवता येणार नाही हे स्पष्ट झालं होतं. जनतेचा हा तीव्र असंतोष संघटित करण्यासाठी चळवळीला एक नव्या आक्रमक राजकीय नेतृत्वाची गरज होती, आणि ती मिळाली 6 फेब्रुवारी 1956 रोजी. पुणे येथील ऐतिहासिक टिळक स्मारक मंदिरात एक सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली. ज्येष्ठ नेते केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संयुक्त महाराष्ट्र समितीची अधिकृत स्थापना झाली. समितीच्या कार्यकारिणीत दिग्गजांचा समावेश होता. अध्यक्षपद साम्यवादी नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्याकडे सोपवण्यात आलं. डांगे हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कामगार नेते, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक आणि अत्यंत प्रभावी वक्ते होते. मुंबईतील कामगार वर्गाला चळवळीशी जोडण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. उपाध्यक्षपदाची धुरा डॉक्टर त्र्यंबक रामचंद्र नरवणे यांनी सांभाळली, तर समितीचे सरचिटणीस म्हणून SM जोशी यांची नियुक्ती करण्यात आली. SM जोशी हे अत्यंत प्रामाणिक, समाजवादी विचारसरणीचे आणि जनमानसात प्रचंड आदर असलेले नेते होते. त्यांच्याकडे चळवळीचं प्रत्यक्ष नेतृत्व आणि रणनीती आखण्याची जबाबदारी देण्यात आली. यांच्यात जोडीला क्रांतिसिंह नाना पाटील, ज्यांनी इंग्रज सरकारविरुद्ध साताऱ्यात प्रतिसरकार स्थापन केलं होतं. सेनापती बापट, आचार्य आत्रे, ज्यांनी आपल्या मराठा दैनिकातून दिल्लीलाही हदरवलं. प्रबोधनकार ठाकरे, नाग गोरे, उद्धवराव पाटील, भाई माधवराव बागल, शाहीर अमर शेख आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने शेड्यूल कास्ट फेडरेशनचे दादासाहेब गायकवाड या चळवळीचे प्रमुख आधारस्तंभ बनले. समितीच्या स्थापनेनंतर आंदोलनाला एक हक्काचा कणा मिळाला. समितीने संपूर्ण महाराष्ट्रात शांतपूर्ण सत्याग्रह, बंद, मोर्चे आणि जाहीर सभांचं सत्र सुरू केलं. 9 मार्च 1956 रोजी बेळगाव येथून यशवंतराव टिळक यांच्या नेतृत्वाखाली पहिला राज्यव्यापी सत्याग्रह सुरू झाला. मार्च ते ऑगस्ट 1956 या काळात झालेल्या आंदोलनामध्ये 75,000 पेक्षा जास्त लोक सहभागी झाले.
यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. समितीने विखुरलेल्या मराठी जनतेला एकत्र आणून आंदोलनाला एक निश्चित दिशा दिली, ज्यामुळे दिल्ली सरकारला या जनशक्तीची दखल घेणं भाग पडलं आणि जानेवारी 1956 मध्ये केलेल्या मुंबई केंद्रशासित करण्याच्या घोषणेला मागे घेत केंद्र सरकारने द्विभाषिक महाराष्ट्र राज्याची स्थापना केली. विदर्भ मराठवाडासह सौराष्ट्र गुजरात मिळून मुंबई हे राजधानीचं शहर असलेलं द्विभाषिक महाराष्ट्र राज्य, ज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले यशवंतराव चव्हाण. संयुक्त महाराष्ट्राचा लढा एका बाजूला मुंबई मिळवण्यासाठी यशस्वी ठरत असताना दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या भौगोलिक सीमांबाबतीत एक मोठी ऐतिहासिक घोडचूक आणि अन्याय घडत होता. राज्य पुनर्रचना कायद्यानुसार 1 नोव्हेंबर 1956 रोजी शेजारील मैसूर राज्याची म्हणजे कर्नाटकाची निर्मिती करण्यात आली. ह्या पुनर्रचनेदरम्यान भाषावर प्रांतरचनेच्या मूळ तत्वालाच तिलांजली दिली गेली. या चुकीच्या पुनर्रचनेमुळे 862 ते 865 मराठी भाषिक गावं, ज्यामध्ये बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी, खानापूर यांसारख्या प्रमुख शहरांचा व तालुक्यांचा समावेश होता, ते तत्कालीन म्हैसूर राज्यात म्हणजे कर्नाटकात समाविष्ट करण्यात आली. येथील बहुसंख्य जनता मराठी बोलणारी होती आणि त्यांची इच्छा महाराष्ट्रातच सामील होण्याची होती. संयुक्त महाराष्ट्र समितीने केवळ रस्त्यावरच लढा लढला नाही, तर लोकशाहीच्या मार्गाने काँग्रेसला पराभवाची धूळ चारण्याचं ठरवलं. ह्या रणसंग्रामाची सुरुवात झाली मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतून. मुंबई महाराष्ट्राची की द्विभाषिकांची याचा कौल या निवडणुकीतच लागणार होता. समितीने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीत ही निवडणूक लढवली. मुंबईतील मराठी मतदारांनी, कामगारांनी, कष्टकऱ्यांनी समितीला डोक्यावर घेतलं. ह्या निवडणुकीत समितीने मुंबई महानगरपालिकेवर स्पष्ट बहुमत मिळवलं आणि काँग्रेसला बाले किल्ल्यातच सुरुंग लावला. समितीचेच विचारवंत आणि नेते मुंबईचे महापौर बनले. त्यानंतर झालेल्या 1957च्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत विधानसभा आणि लोकसभेवर समितीने चमत्कारच घडवला. तत्कालीन द्विभाषिक महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या एकूण जागांपैकी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि मुंबई परिसरात समितीने काँग्रेसचं पानिपत केलं. महाराष्ट्रातील 133 जागांपैकी तब्बल 101 जागांवर विजय मिळवला, ज्यामध्ये मुंबई शहरातील 12 जागांचा सुद्धा समावेश होता. काँग्रेसचे अनेक मातब्बर नेते, मंत्री या निवडणुकीत पराभूत झाले. काँग्रेस केवळ गुजरात, मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भाच्या बळावर द्विभाषिक राज्यात सत्ता टिकवू शकली, परंतु मराठी भाषिक पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईतून काँग्रेसचं अस्तित्व धोक्यात आलं. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या इतिहासातील सर्वात थरारक आणि निर्णायक क्षण म्हणजे 30 नोव्हेंबर 1957 रोजी प्रतापगडावर झालेलं आंदोलन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे प्रतापगडावर येणार होते. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र नकारणाऱ्या नेहरूंनी महाराष्ट्राच्या दैवताचं प्रतापगडावर पूजन करावं, याबद्दल मराठी जनतेच्या मनात तीव्र संताप होता. म्हणूनच समितीने नेहरूंना घेराव घालण्याचा आणि काळे झेंडे दाखवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. भाई माधवराव बागल, S.M. जोशी, आचार्य आत्रे, नाग गोरे यांच्यासारख्या नेतृत्वाखाली हजारो सत्याग्रही आणि सामान्य जनता वाई, महाबळेश्वर आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी म्हणजेच पासर्णी घाटात जमा झाली. सरकारने या आंदोलनाला चिरडण्यासाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त लावला होता. संपूर्ण परिसराला एका छावणीचं स्वरूप आलं होतं. 30 नोव्हेंबरच्या सकाळी जसा नेहरूंचा ताफा पासर्णी घाटातून पुढे सरकू लागला, तसा डोंगराच्या कपारीतून आणि रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेल्या लाखो मराठी माणसांनी एकाच वेळी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे आणि जवाहरलाल नेहरू परत जा अशा गगनभेदी घोषणा द्यायला सुरुवात केली. नेहरूंच्या गाड्यांसमोर काळ्या झेंड्यांचा जणू अथांग महापूर आला होता. आचार्य आत्रे यांनी आपल्या सिंहगर्जनेतून अख्खा परिसर दणाणून सोडला. नेहरूंच्या गाडीचा वेग मंदावला. भारताच्या अत्यंत लोकप्रिय पंतप्रधानाला आपल्याच देशातील एका प्रांतात एवढा प्रचंड जनशोभाचा सामना करावा लागेल अशी कल्पना केंद्र सरकारने कधीच केली नव्हती.
ह्या आंदोलनाचं वैशिष्ट्य म्हणजे हे अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेच्या मार्गाने झालं, पण त्याचा राजकीय संदेश अत्यंत धारदार होता. ह्या घटनेने पंडित नेहरू कमालीचे अस्वस्थ झाले आणि त्यांना कळून चुकलं की महाराष्ट्राची लोकभावना दाबणं आता दिल्लीला अशक्य आहे. एका बाजूला समिती जनआंदोलनांमधून आपले प्रयत्न करत होती, तर दुसऱ्या बाजूला द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब हे अत्यंत मुत्सद्दी, संयमी आणि जमिनीशी जोडलेले नेते होते. त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर परिस्थिती अत्यंत संवेदनशील पद्धतीने हाताळायला सुरुवात केली. यशवंतरावांनी एका बाजूने द्विभाषिक राज्याचा गाडा चालवला, तर दुसऱ्या बाजूला दिल्लीतील हायकमांडला आणि पंडित नेहरूंना हे स्पष्टपणे पटवून देण्यास सुरुवात केली की महाराष्ट्रात जर काँग्रेसला जिवंत ठेवायचं असेल तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र देण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. आणि याच समितीच्या विजयाने यशवंतरावांना दिल्लीत मराठी माणसाची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी एक प्रकारे राजकीय अस्त्रच मिळवून दिलं. कशी मांडली यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिल्लीच्या दरबारात महाराष्ट्राची बाजू? त्यात काय होती भूमिका इंदिरा गांधी यांची? आणि द्विभाषिक महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत कसा घडत होता संयुक्त महाराष्ट्र? पाहुयात वारसा मराठी अस्मितेचा पुढच्या भागात. हा व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या सीसॉला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.